आपल्या मुलीच्या म्हणजेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात म्हसळा नगरपंचायतमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अखेर शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त असून तसा दुजोरा कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे। खासदार सुनील तटकरे हे अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना त्रास व्हावा म्हणून आतून शेकापला मदत करतायत, म्हणून महेंद्र दळवी तटकरे यांना उघड विरोध करताना जिल्ह्याने पाहिले, तर कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना सोपी असलेली निवडणूक कठीण करण्यामागे सुनील तटकरे असल्याचे जिल्ह्याला समजले होते, म्हणून थोरवे व तटकरे यांच्यातील विकोपाला गेलेला वाद पाहावयास मिळाला। तर महाडचे आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांना त्रास व्हावा म्हणून स्नेहल जगताप यांना पक्षात घेऊन तटकरेंनी भरतशेठ समोर मोठे आव्हान उभे करण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे। जेव्हा भरतशेठ गोगावले यांनी म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासमवेत नगरसेवक शिवसेनेत घेऊन राजकीय भूकंप केला, तेव्हा सुनील तटकरे यांच्या तो जिव्हारी लागला, कारण म्हसळा नगरपंचायत ही तटकरे यांची कन्या मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात येते व आपल्या कन्येच्या राजकीय भवितव्याचा एकंदरीत इज्जतीचा प्रश्न निर्माण झाल्याने सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक नव्हे तर दोनदा भेट घेतली व म्हसळा नगरपंचायतीत झालेल्या राजकीय उलटापालतेवर मार्ग काढण्यासाठी चर्चा केली। आणि जसे रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचे तीनही पक्ष म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन केली, त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात तीनही पक्ष आपापसातील मतभेद विसरून विकासात्मक दृष्टीने काम करण्याचे ठरले आहे असे खात्रीलायक समजले आहे। या घडामोडीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दुजोरा दिला असून काय बोलले महेंद्र थोरवे हे ऐकूयात। म्हसळा नगरपंचायत संदर्भात भरतशेठ त्या ठिकाणी जे संपूर्ण नियोजन पाहत आहेत, आज माझी थोडी ओझरती चर्चा शिंदे साहेबांबरोबर त्या ठिकाणी झालेली आहे, पण याच्यामध्ये भरतशेठ सुद्धा त्या मीटिंगला आम्ही साहेबांशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे। माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत, त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे। आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही, त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज तीन पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम होत असताना तटकरे साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये म्हसळा नगरपंचायतीमध्ये एकत्रपणे बसून निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। आणि तो निर्णय दोन्ही लोकांना म्हणजे जे आता पात्र नगरसेवक आमचे आहेत ते असतील आणि तटकरे साहेबांचे नगरसेवक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन ती सत्ता पुन्हा त्या ठिकाणी बसवली जाईल आणि चांगला विकास म्हसल्याच्या जनतेला अपेक्षित असणार त्या ठिकाणी केला जाईल। आणि आमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये, ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे। आजही आदित्यताई आम्ही बरोबर होतो, तटकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आज होते, त्यामुळे शिंदे साहेबांशी सुद्धा चर्चा त्याच्या संदर्भात झालेली आहे। आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत, अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत। श्रीवर्धन मध्ये जसा हा बदल दिसून येतो, श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येतात, तसाच बदल भविष्यात कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये दिसत होय, नक्कीच ते बदल आपल्याला पाहायला मिळेलच पुढील काळामध्ये। आपण नक्कीच शिंदे साहेब आणि तटकरे साहेब एकत्र एका विचाराने त्या ठिकाणी आलेले आहेत, नक्कीच पुढील काळामध्ये आम्ही शेवटला पक्षश्रेष्ठींचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश असतो, त्यामुळे जो आदेश शिंदे साहेब देतील त्या आदेशानुसार आम्ही तटकरे साहेबांना बरोबर घेऊन काम करू। एक हात पुढे करताय
अडीच आहे असं म्हणावं का? विकासासाठी नक्कीच पुढे येऊ आम्ही सगळे. उत्तर भेटलं.